नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चिंचेची कढी करणार आहोत। तर मी एक वाटी चिंच घेतली, अगोदरच मी हे बघा पाण्यात भिजत ठेवली। एक तास झालाय मी पाण्यात भिजत ठेवली। ती अशी हाताने ही करायची चमच्यानी, नाहीतर मग अशी मिक्सरला वाटली तरी चालते आणि गाळून घ्यायची। तर ही चिंच आता त्यासाठी आपल्याला गूळ लागल, कारण चिंच आंबट असते ना, म्हणून गूळ लागल। थोडंसं मी आलं घेतलंय, 3 मिरच्या घेतल्या, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि 2 चमचे चणापीठ, थोडीशी कोथिंबीर, थोडीसा पुदिना आणि कढीपत्ता। तर आता आपण आहे ना, आणि चवीपुरतं मीठ आपण या मिरच्या आणि आलं लसूण याचा असं ठेचा करून घेऊ। त्याच्यातच पुदिना टाकते, खूप छान होती कढी। हे बघा, आता मी आबडधोबडच वाटून घेतले। आता आपण वाटीमध्ये काढून त्याच्यातच चिंच वाटून घेते मी। पाणी बाजूला काढायचं आणि चिंच वाटून ती गाळून घ्यायची। भांड्यात चिंच मी वाटून घेते। तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होती कढी। बघा, आता आपण हे वाटलंय मी चिंच अशी गाळून घ्यायची। आपल्याला त्याचं पाणी काढायचं, चोथा टाकून द्यायचा, नाही तर परत थोडंसं पाण्यात फिरवलं का ते होतं बरोबर। बघा, असं गाळून घ्यायचं चांगलं आणि हा चोथा आहे ना टाकून द्यायचा। हे बघा, मी या भांड्यात ओतून घेतलंय। आता आपण 2 चमचे मी पीठ टाकते, बरोबर 2 चमचे मोजून घेतले। आता आपण हे चांगलं मिक्स करू याच्यात। घ्यायचं, त्याच्या गाठी आहेत ना चांगल्या मोडून घ्यायच्या। आता मी 1 चमचा, 1 पळी आपली पिठलीतली असते ना तेल टाकते। तूप टाकलं तरी चालतं, तेल टाकलं तरी चालतं, तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता। आपण मोहरी जिरीची फोडणी देऊ। मोहरी टाकायची, मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली का जिरं टाकायचं, जिरं टाकलं का कढीपत्ता टाकला का पाव चमचा हिंग आणि हळद टाकायची आणि आपण त्याच्यात मिरचीचा ठेचा टाकू आणि चांगली परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर मी याच्यातच करते, ते थोडीशी वरून टाकायची आणि आपण आता हे मिश्रण केलेलं हे चिंचेचं आणि चणापीठ केलेलं ते आपण त्यामध्ये त्याच्यात टाकून चांगलं मिक्स करू। ते आंबट असते ना चिंच, म्हणून गूळ टाकायचा थोडासा आणि मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकू। आणि मी इकडं गरम पाणी करायला ठेवलंय, हे बघा डब्यात, हे आपण त्याच्यात टाकू। मला जेवढी पाहिजे तेवढी अशी करायची। हे बघा किती छान कलर आलाय। आता आपण याला चांगली उकळी येऊन देऊ, पीठ चांगलं शिजलं पाहिजे त्यातलं। खूप मस्त कढी होते, तुम्ही पण करून बघा। बघा आपली कढी किती छान झाली, चिंच पण नवीनच आहे ना, ते कलर पण छान आलाय। आता आपण काढून घेऊ, खाली काढून घेते थंड व्हायला। बघा, अशी थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। बघा आपली कढी किती छान झाली। तुम्ही पण करून बघा। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आमचे व्हिडिओ पाहत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा। बाय बाय।